अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालय स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासन महिन्याला करोडो रुपयाचा पगारीवर खर्च करतो। कशासाठी? तर गोरगरीब रुग्णांना आरोग्यसेवा मोफत व चांगली योग्य मिळावी यासाठी। शिकलेल्या लोकांची निवड केली जाते। एक्स-रे विभाग कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला फलक लावावास हवा होता, हे कोणी सांगायची गरज आहे का? शिकलेल्या लोकांना कळते, तरीही ही चूक शिकलेल्याकडून झाली होती। ती नजरेस आणून दिल्यानंतर फलक योग्य दिशेने आज लावला गेला। हेच यापूर्वी झाले असते तर आम्हाला सूचना करण्याची गरज नसती पडली। देर आहे दुरुस्त आहे। आता कोणीही रुग्ण ERT सेंटरला एक्स-रेसाठी जाणार नाही, तेथील कर्मचाऱ्यांना मनस्ताप होणार नाही असे वाटते। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे काल अचानक परळी शहराच्या रस्त्यावर उतरून नदीच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करताना दिसल्या। हे चित्र पाहून अनेकांना सुखद धक्का बसला असल्याचे समजते। मध्यंतरी बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यात अस्वस्थता निर्माण झाली होती। त्यातच जिल्ह्याच्या राजकारणात फार मोठे फेरबदल झाले। पंकजाताई जिल्ह्याच्या पालकमंत्री नसल्या तरी राज्याच्या पर्यावरण मंत्री आहेत। परळीपासून त्यांनी चांगल्या कामाला सुरुवात केली। ताईंनी जाता येता अंबाजोगाई शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या जयवंती नदीतही पाहणी करावी अशी जनतेतून मागणी होत आहे। ही मागणी होत असली तरी बहीण भावांनी अंबाजोगाईत कधीही राजकीय हस्तक्षेप केला नाही, हे मात्र नक्की।